हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जाधव सर लाईव्ह स्टडी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्व विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर तुम्ही लाईव्ह या. मी लाईव्ह आलेलो आहे. आज माझ्यासोबत आपला डिस्कशन करायचं आहे 12th स्टँडर्डचं मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 6 डिफरन्शिएशन इक्वेशन. या चॅप्टरचं बेसिक पार्ट मी आधीच्या लेक्चर मध्ये टाकलेलं आहे. या लेक्चर मध्ये आपल्याला 6.1 वर डिस्कशन करायचं आहे. आता डिफरन्शिएशन इक्वेशन म्हणजे काय, तर स्टार्टिंगला आपण इक्वेशन म्हणजे काय हे समजून घेऊया. इक्वेशन किती पद्धतीचे असतात, जसं जस्ट एक्झाम्पल 2x + 3y = 5 हे इक्वेशन आहे. जसं की बरोबरीच्या अलीकडल्या साईडला चल असतात, बरोबरीच्या पलीकडल्या साईडला संख्या, आणि दोन्ही मध्ये जर = असेल तर ते इक्वेशन असते. जर दोन्ही मध्ये लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन असेल तर ते लिनियर इज इक्वेशन होते. करेक्ट आहे. आणि दोन्ही मध्ये जर = असेल तर ते इक्वेशन झालं, लिनियर इक्वेशन. मग आता त्याच्यामध्ये डिफरन्शियल म्हणजे काय, तर डिफरन्शिएशन म्हणजे असं इक्वेशन ज्या इक्वेशन मध्ये dy / dx असते. ज्या इक्वेशन मध्ये dy / dx असते असं इक्वेशन म्हणजे डिफरन्शिएशन इक्वेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला डिफरन्शिएशन इक्वेशन मधील प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, ज्यामध्ये आपल्याला आज ऑर्डर अँड डिग्री वर डिस्कशन करायचंय. ऑर्डर म्हणजे काय, किती प्रकारचे ऑर्डर असतात, तर हे ऑर्डर आणि डिग्री हे कशावर डिपेंडेड आहेत, तर हे डिपेंडेड आहेत एकतर डिफरन्शिएशन, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन वर. प्रॉपर डिपेंडेड चॅप्टर आहे. ज्याला डेरिव्हेटिव्ह आला त्याला डिफरन्शिएशन इक्वेशन आलं. तर डेरिव्हेटिव्ह जस्ट एक्झाम्पल, आपल्याकडे y नावाचं फंक्शन आहे. y ऑफ x केले मी, तर y चं डेरिव्हेटिव्ह कसं काढतो आपण, तर dy / dx आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. हे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये डिफरन्शिएशन मध्ये शिकलेले आहोत. त्यामध्ये फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy / dx. तर सेकंड ऑर्डर काय असते, तर d2y / dx², याला म्हणायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर d3y / dx³, हा झाला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्याच पद्धतीनं आपण 1.5 मध्ये nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सुद्धा पाहिलेला आहे, dny / dxn, याला आपण n ऑर्डर म्हणजे काय, कितवा ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायला होता आपण. जसं आता d चा पॉवर 1 आहे म्हणजे फर्स्ट ऑर्डर, d चा पॉवर 2 आहे तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, d चा पॉवर 3 असेल तर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि d चा पॉवर n असेल तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याच पद्धतीनं ऑर्डर म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्ह, कितवा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करत आहोत. समथिंग जसं बघायला गेलं एक्झाम्पल, तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, d2y / dx² प्लस x dy / dx प्लस y = 2 sin x. हे दिलेलं डिफरन्शिएशन इक्वेशन आहे. दिलेल्या डिफरन्शिएशन इक्वेशन मध्ये आपल्याला फाइंड काय करायचंय, डिग्री आणि ऑर्डर आणि डिग्री. तर ऑर्डर डिग्री, ऑर्डर म्हणजे dy / dx चा पॉवर किती आहे. जसं आता बघा d2y / dx² म्हणजे इथं सेकंड आहे. या d चा पॉवर काही नसते म्हणजे 1 आहे. मग पॉवर 1 मोठा आहे का पॉवर 2 मोठा आहे, तर पॉवर 2 मोठा आहे. म्हणजेच इथं ऑर्डर किती आला, 2. ऑर्डर किती आला सुलतान, दुसरा आला ऑर्डर. ठीक आहे. डिग्री म्हणजे काय, तर त्याच ऑर्डरचा पॉवर किती आहे. जसं समथिंग d2y / dx², हे जे ऑर्डर आहे, ऑर्डरची डिग्री म्हणजे ऑर्डरचा पॉवर, एखाद्याचा पॉवर काही नसते म्हणजे किती असते, 1 असते. त्याच्यासाठी सगळ्यात मोठ्या ऑर्डरचाच पॉवर घ्यायचा आणि तो पॉवर म्हणजेच आपली डिग्री असते. सिंपल आहे.
तर नेक्स्ट क्वेश्चन, चला विद्यार्थी मित्रांनो सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, रूट मध्ये 1 प्लस dy डिवायडेड बाय dx चा स्क्वेअर इज इक्वल टू d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर. एखादा क्वेश्चन जर आपल्याकडे रूट मध्ये x असेल इज इक्वल टू 5 आहे, इकला जर स्क्वेअर पलीकडे गेला तर स्क्वेअर रूट होते, आणि इकला रूट जर पलीकडे गेला तर काय झाला, स्क्वेअर झाला. बरोबर आहे, स्क्वेअर अलीकडे आल्याच्या नंतर रूट आणि रूट पलीकडे गेल्याच्या नंतर स्क्वेअर होते. त्याच पद्धतीनं बरोबरीच्या अलीकडल्या साईडला रूट आहे, वर्गमूळ पलीकडे गेलं तर काय झालं, स्क्वेअर झाला, स्क्वेअर रूट dy डिवायडेड बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि स्क्वेअर स्क्वेअर झालं d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. वाटलंच तर आपण इथं देऊ शकता रिझन, टेकिंग स्क्वेअर बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर स्क्वेअरिंग बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर बोथ साइड. चला इकडे बघा, मग कोणाचा पॉवर जास्त आहे, कोणाचा ऑर्डर मोठा आहे, तर आपल्याला फाइंड करायचं आहे ऑर्डर आणि डिग्री. तर फर्स्ट आहे आपल्याकडे ऑर्डर, ऑर्डर डिग्री. तर ऑर्डर आणि डिग्री, ऑर्डर काय असतो आपला, इथं बघा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy डिवायडेड बाय dx चा सगळ्यात मोठा पॉवर कोणता आहे बघायचं. जसं पॉवर या d चा पॉवर 1 आहे, काही नसते म्हणजे 1 असते, आणि या d चा पॉवर किती आहे, सेकंड 2 आहे. मग 1 मोठं का 2 मोठं, तर 2 मोठं, करेक्ट आहे. ठीक आहे, तर ऑर्डर किती आला, 2 आला. ज्याचा ऑर्डर मोठा आहे त्याचीच डिग्री घ्यायचं, तर याची डिग्री किती आहे, 2, म्हणजे डिग्री सुद्धा किती आली, 2. सिंपल आहे, समजायला. जरी समजलं नसेल तरी तिसरा क्वेश्चन बघूया. चला ठीक आहे, काय झालं, दिलेला क्वेश्चन कसं आहे, dy डिवायडेड बाय dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 अपॉन मध्ये dy डिवायडेड बाय dx आहे. हे भागाकारातलं डिनोमिनेटर मधलं dy डिवायडेड बाय dx बरोबरीच्या अलीकडे आल्याच्या नंतर मल्टिप्लाय झालं. हे dy डिवायडेड बाय dx ला अलीकडे ना मल्टिप्लाय होते, काय झालं, dy डिवायडेड बाय dx आणि dy डिवायडेड बाय dx म्हणजे dy डिवायडेड बाय dx चा dy डिवायडेड बाय dx चा स्क्वेअर झाला. जस्ट एक्झाम्पल, समजलं नसेल तर इकडे बघू शकता, जसं x गुणिले x गुणाकारामध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये जेव्हा दोन्ही संख्या सारख्या किंवा दोन्ही चल सारखे असतात तेव्हा त्याचा काय होतो, स्क्वेअर केला जातो. ठीक आहे, ओके. तर dy डिवायडेड बाय dx आणि dy डिवायडेड बाय dx, तर dy डिवायडेड बाय dx चा स्क्वेअर. तर उरलेलं काय आहे, 2 sin x प्लस 3. ओके, तर आपल्याला काढायचंय ऑर्डर, ऑर्डर अँड डिग्री. दिलेल्या डिफरन्शिएशन इक्वेशनची ऑर्डर अँड डिग्री. तर ऑर्डर काय आहे, तर dy डिवायडेड बाय dx, तर बघितलं तर ऑल इक्वेशन मध्ये एकच आहे, आणि या d चा पॉवर काही नसते म्हणजे किती आहे, तर 1 आहे. पॉवर 1 असेल म्हणजे त्याचा ऑर्डर किती आहे, ऑर्डर 1 आहे. आणि दिलेल्या dy डिवायडेड बाय dx चा पॉवर बरी बघा किती आहे, 2 आहे. ऑर्डरचा सगळ्यात मोठा पॉवर बघायचा, आणि ऑर्डरचा सगळ्यात मोठा पॉवर म्हणजेच आपलं काय असते, डिग्री असते. की तो ऑर्डर आहे त्या ऑर्डरचा सगळ्यात मोठा पॉवर म्हणजे त्याची सगळ्यात मोठी डिग्री आहे. ठीक आहे, मग लास्ट क्वेश्चन शेवटचा काय आहे इथं बघा. तर क्वेश्चन दिलेला आहे d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर प्लस dy डिवायडेड बाय dx प्लस x इज इक्वल टू रूट मध्ये 1 प्लस d3y डिवायडेड बाय dx क्यूब. आताच बघल्या सेकंड क्वेश्चन आपण, काय होता सेकंड क्वेश्चन मध्ये, बरोबरीच्या अलीकडे स्क्वेअर रूट होतं, पलीकडे स्क्वेअर रूट गेल्याच्या नंतर काय झालं, स्क्वेअर झालं. त्याच पद्धतीनं बरोबरीच्या पलीकडलं रूट अलीकडे आल्यावर काय झालं, स्क्वेअर होते. किंवा स्क्वेअरिंग बोथ साइड करा किंवा टेकिंग स्क्वेअर बोथ साइड, तुमच्या मनावर जे लिहू वाटेल ते लिहू शकता आपण, काही टेन्शन नाही. टेकिंग स्क्वेअर बोथ साइड
टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचा स्क्वेअर, बरोबरीच्या अलीकडल्या साइडचा स्क्वेअर करा, d2y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर प्लस dy डिवाइडेड बाय dx प्लस x ऑल ब्रॅकेटचा स्क्वेअर, ओके, इज इक्वल टू इक्वलाचा स्क्वेअर केल्या, स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, उरलंय काय 1 प्लस d क्यूब y डिवाइडेड बाय dx क्यूब, सिंपल आहे. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड केले आपण, टेकिंग स्क्वेअर बोथ साइड झाल्याच्या नंतर काय असते, बरोबरीच्या अलीकडला सगळ्यांचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल झालं. झालं कसं, आपल्याला फाइंड करायचंय ऑर्डर, ऑर्डर अँड डिग्री. ऑर्डर काय असतो, dy डिवाइडेड बाय dx चा सगळ्यात मोठा पॉवर, जसं आता इथं 2 आहेत, इथं बघू शकता आपण 3 आहेत, d2y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर, dy डिवाइडेड बाय dx आणि इथं d क्यूब y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर. याचा पॉवर काही नसते म्हणजे 1 आहे, याचा पॉवर 2 आहे आणि याचा पॉवर किती आहे 3 आहे. ज्याचा पॉवर मोठा तो आपला ऑर्डर, तर पॉवर किती आहे 3 म्हणजे ऑर्डर किती झाला 3. मग नेक्स्ट डिग्री कसं ओळखायचं, त्याच ऑर्डरचा, ऑर्डर कसं ठरवलं आपण, सगळ्यात मोठा पॉवर, त्याच ऑर्डरचा पॉवर इथं काही नसते म्हणजे 1 आहे आणि तो पॉवर म्हणजेच काय असते आपली डिग्री असते. त्याच पद्धतीनं आज आपण 4 क्वेश्चन बघितलेले आहेत. समजलं नसेल तर नेक्स्ट ब्लॉक मध्ये अजून समोरले क्वेश्चन कंटिन्यू केले जातील. समजलंय नाही समजलंय कमेंट मध्ये आपलं मत मांडा आणि दिलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.